आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज च्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आपण सर्वजण इथे लाईव्ह आहात. मी सगळ्यांना जय भीम करतो, शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमात हे जे आजचा जो विशेष आयोजन केलेलं आहे दादाभाऊ अभंग यांनी, त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी जो विषय आहे तो राजर्षी शाहू महाराज आणि आपलं सामाजिक जीवन अशा प्रकारचा विषय आहे. समाजाशी संबंधित विषय आहे. आणि म्हणून आज या सगळ्या शाहू महाराजांच्या ज्या आठवणी आहेत त्या सांगताना मला विशेष आनंद होतो आहे. याचं कारण आहे की राजर्षी शाहू महाराजांचा हा जो सोहळा आहे हा आंबेडकरी चळवळ मोठ्या उत्साहाने साजरी करते. म्हणजे त्यामध्ये खरोखर महाराष्ट्राला आदर्श घ्यावा असा विषय आहे. परंतु माझा प्रयत्न थोडासा वास्तववादी आहे की राजर्षी शाहू महाराजांची ही जी आजची जयंती आहे, तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व जातींनी खरं म्हणजे साजरा केला पाहिजे. आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जर दिवाळीच करायची झाली तर राजश्री शाहू महाराजांचा विचार आपण महाराष्ट्रात पोहोचवून करावे, अशा प्रकारचं ते सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि ते सांगणं तंतोतंत कुणी सांभाळलं असेल, म्हणजे आचरणात आणलं असेल तर आंबेडकरी चळवळीने. परंतु मला असं वाटतं, म्हणजे मी आज ही कोळी टोपी घालून ते आपल्यासमोर बोलायला बसलेलो आहे, त्याचं कारणच हे आहे की जे महापुरुष आंबेडकरी चळवळीने दिले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज, हे सगळे महापुरुष यांची जयंती आपण साजरी करतो. परंतु भारतातल्या बाकीच्या सगळ्या मागासवर्गीय जाती यांनी हा उत्सव साजरा करावा अशा प्रकारचं वातावरण अजून चांगलं रुजलेलं नाही. आणि म्हणून या कार्यक्रमात शाहू महाराजांनी केलेल्या कार्याविषयी सकाळपासून खूप लोक लाईव्ह होऊन बोलत आहेत. म्हणजे त्यांचा सगळ्यांच्या कानावर हा विषय गेला आहे. चांगले आर्टिकल आलेले आहेत आणि हे आर्टिकल आलेले असताना सगळ्यांना सगळ्या प्रकारची माहितीसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे. म्हणजे त्या माहितीमध्ये काही कमी राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी माझ्या अगोदर सगळे बोललेल्या लोकांना किंवा ज्यांनी आर्टिकल लिहिलेले आहेत, ज्या अभ्यासकांनी फेसबुक पोस्ट केलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा खूप छोट्या छोट्या पोस्टमध्ये अतिशय चांगली माहिती आलेली आहे. पण ही माहिती आपल्या राजाची आहे, आमची आहे असं अनेक लोकांना आजही वाटत नाही, हे सुद्धा मी कबूल करतो. आणि म्हणून जरी आम्ही जाती नष्ट करायला निघालो असलो तरी पण मोठ्या प्रमाणात लोक जातीच्या विषयाने याचा विचार करतात. म्हणजे एखादा महापुरुष आमच्या जातीचा आहे का, किंवा आपल्या जातीचा जरी असला तरी परंपरागत वैदिक हिंदू संस्कृतीला तो मान्य आहे का, तो मान्य असेल तरच आम्ही त्यांची जयंती करणार. म्हणजे ओबीसींच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती किंवा त्यांचा विचारांचा कोणताही कार्यक्रम आपण करावा का असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून ते चटकन इकडे आपल्याला माहीत आहे की माझ्यासमोर एक म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची चरित्र अनेक लोकांनी लिहिलेले आहे. त्यामध्ये हे एक माझ्याकडचं जे चरित्र आहे, हे चरित्र लेखक आहेत धनंजय कीर आणि त्यांनी हे लिहिलेलं आहे. आपण पाहू शकता, हे धनंजय कीर यांनी लिहिलेलं चरित्र आहे. आता सांगायचा मुद्दा असा की माझे मित्र एक रत्नागिरीचे आहेत, राजू कीर म्हणून भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांनी मला सांगितलं की धनंजय कीर सुद्धा रत्नागिरीचे, म्हणजे कोकणातल्या भंडारी, आगरी, कोळी, कराडी या सागरपुत्र समाजामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पाहायला जावा, पुढल्या वर्षी साजरा व्हावा, वर्षभर साजरा व्हावा. म्हणून हे एक नातं आहे की भंडारी समाजाच्या एका विद्वान
अत्यंत विद्वान आणि उच्च शिक्षित अशा लेखकांनी हे चरित्र इथे लिहिलेलं आहे. याचा पहिल्यांदा मी अभिमानाने उल्लेख करेन की धनंजय कीर हे भंडारी समाजाचे आहेत आणि त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राचा इथे त्यांचा उल्लेख मी केलेला आहे. हे सांगायचं कारण असं आहे की खरं म्हणजे आजकालचा जो आजकालची जी स्थिती आहे, या कोरोनामध्ये जी स्थिती आहे आणि त्यामध्ये कोरोनाच्या स्थितीमध्ये गरिबांची आणि मागासवर्गीयांची जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये बरेचसे लोक बोलत आहेत की बाबा ते आपल्या रेल्वेखाली चिरडलेले लोक असतील किंवा रोजगार बंद आहेत, त्याच्यामुळे आलेली गरिबी आहे आणि लोक सगळे ह्याला कंटाळले आहेत त्या जीवनाला. म्हणजे दोन प्रकारचं मरण आहे, एक कोरोनाचं आणि दुसरं गरिबीचं. आणि अशा स्थितीमध्ये राज्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी याचा जर विचार करायचा झाला तर तो गरिबांच्या आणि मागासवर्गीयांच्या बाबतीत अत्यंत काळजीचा आहे आणि त्याचा आदर्श राजर्षी शाहू महाराजांनी दिला आहे. आणि म्हणून सामाजिक स्तरावर जे जे मागासवर्गीय समाज आहेत, त्या मागासवर्गीय समाजाने राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र वाचणं, त्यांचं जीवन समजून घेणं ही काळाची गरज आहे. आणि मोठ्या उत्साहाने आज आंबेडकरी चळवळीनं हा विषय लावून धरलेला आहे. आणि इतर समाजाने सुद्धा, म्हणजे आगरी, कोळी, कराडी, भंडारी या समाजाने सुद्धा हा आपला राजा म्हणून हा विषय समजून घ्यावा अशी विनंती माझ्या या छोट्याशा फेसबुक लाईव्हवरून मी करतोय. आणि मला जास्त महत्त्वाचं ते वाटतं, कारण सगळ्या नेत्यांची चरित्र, त्यांचं साहित्य हे आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मी त्याच्यामध्ये काही कमी आहे असं मला वाटत नाही. प्रश्न असा आहे की या राजांच्या चरित्रामध्ये आपल्या समाजाच्या प्रश्नांची उत्तरं आहेत, ती उत्तरं शोधली पाहिजेत आपण. आणि म्हणून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा चरित्र ज्या पद्धतीनं वैदिक ब्राह्मणी लोकांनी समोर आणलं, ती पद्धत, आणि प्रबोधनकारांनी जे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे आणलं, ती पद्धत, याची तुलना होणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं होतं, त्याचा जो पाया होता तो सामाजिक न्यायाचा होता, चारित्र्याचा होता, गुणवत्तेचा होता. आणि पेशवाईमध्ये जे राज्य आलं, पेशवाईचं जे राज्य आहे किंवा वैदिक विचारांचं किंवा मनुस्मृतीच्या विचारांचं जे राज्य आहे, त्याच्यामध्ये जातीला फार महत्त्व आलं, म्हणजे जातीच्या उच्चनीचतेला जास्त महत्त्व आलं. आणि म्हणून आजच्या घडीला सुद्धा महाराष्ट्राचं जे सरकार आहे, त्या सरकारमध्ये जे लोक राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्या लोकांनी सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा अशी वर्तमान स्थिती आहे. म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं आज राज्यकर्त्यांना मिळत नसतील तर त्यांनी आजच्या दिवसापुरतं तरी, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र वाचलं, प्रत्येक राजकारण्याने, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी जर हे वाचलं तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या मागासवर्गीय जनतेची जी आजची ससेहोलपट चालू आहे, अतिशय वाईट अवस्था आहे, मागासवर्गीयांची हत्याकांड होत आहेत, आणि त्या परिस्थितीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो आदर्श महाराष्ट्राला दिलेला आहे, तो आदर्श जपणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. म्हणजे सहज आम्ही म्हणून जातो की हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. बोलायला सोपं आहे की बाबा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परंतु ज्यावेळी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राज्य इथे त्यांच्या विचाराने राज्य चालवायचं असेल, त्या निकषावर जेव्हा आपण विचार करायला लागू, तेव्हा निश्चितपणे महाराष्ट्रातले सगळे राज्यकर्ते हे नापास झालेले आपल्याला दिसतील. म्हणजे कदाचित लोकांना आवडणार नाही, पण सत्य आहे की शाहू महाराजांनी जे राज्य केलं आणि आताचं जे राज्य कारभार जो काय चालू आहे, तो शाहू महाराजांच्या विचारात न बसणार आहे. म्हणजे या सुरुवातीलाच मी सांगेन की महाराष्ट्रात जे हत्याकांड मागासवर्गीय जे होत आहेत, म्हणजे अरविंद बनसोडे असतील किंवा जगताप असतील, परवाच आम्ही खालापूरमध्ये सुद्धा सोनावणे नावाचे आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या वडिलांना मारण्याची एक घटना झालेली आहे उच्चवर्णीय समाजाकडून, आणि त्याची ॲट्रॉसिटी नोंदवलेली आहे. या घटना हे सांगतायत की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे राजकारण्यांनी फक्त तोंडी लावण्याचं किंवा बोलण्यापुरतं काम ठेवलेलं आहे, आणि प्रत्यक्ष वागणूक आहे ही मनुस्मृतीनुसार आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या हा विचारांचा हा सोहळा हे आपणा सगळ्यांना आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा सोहळा आहे. आता आपण जरी राज्यकर्ते नसलो तरी प्रत्येक मागासवर्गीयाला वाटलं पाहिजे की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने
50% म्हणजे मागासवर्गीयांना 50% जागा पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये आरक्षित ठेवल्या आणि त्यांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, उद्योगामध्ये सुद्धा पुढे यायची संधी दिली. तो जो त्यांचा विचार आहे, तो विचार या देशामध्ये जेवढे काही राजे झाले त्यांच्यासाठी अत्यंत क्रांतिकारी आहे. म्हणजे सम्राट अशोक, बौद्ध सम्राट अशोक असतील, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज असे जे मोजके राजे आहेत, ते मोजके राजे त्यांनी अशा प्रकारचा कारभार केलेला आपल्याला दिसतो. आता मला असं म्हणायचं आहे की बाबा, राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र माझ्यासमोर आहे, त्यामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की एखाद्या फेसबुक लाईव्हमधून ते आपण समजून घेणं किंवा त्याच्यावर भाष्य करणं ही छोटी गोष्ट नाही आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे आणि आताचे जे राज्यकर्ते आहेत, म्हणजे आता सगळ्यांनाच सवय लागली की बाबा अमका अमका महापुरुष म्हणजे आमच्या समाजाचा आणि अमका अमका त्यांच्या समाजाचा, अशा प्रकारची जी सवय लागली, ती सवय जी लोकांची आहे ती चुकीची आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांचं जीवन इतकं मोठं जीवन आहे की त्यांना स्वीकारायचं म्हटलं एखाद्या समाजाने तरी पण अवघड ठरावं, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे. परवाच आम्ही दिबा पाटलांचा स्मृतिदिन साजरा केला आणि त्यावेळी मी दिबा पाटलांची माहिती सांगत असताना सांगितलं की दिबा पाटील हे देव न मानणारे नेते होते. गोष्ट साधीशी आहे, परंतु देव न मानणाऱ्या माणसाने प्रत्येक घरामध्ये, इथे रायगड जिल्ह्यामध्ये खास करून करोडपती माणूस उभा केला. म्हणजे सिडकोच्या विरुद्ध लढून त्यांनी फार मोठं पुनर्वसन भारतातलं पहिलं सुरू केलं. आता सतत नवस बोलणाऱ्या लोकांना देव न मानणाऱ्या माणसाने एवढं मोठं केलेलं आहे हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांना धक्का बसला. आणि मग दिबा पाटलांचं चरित्र आत्मसात करायचं म्हणजे काय, हा जेव्हा प्रश्न समोर आला तेव्हा अवघड वाटतं की बाबा हे कसं शक्य आहे. नेते आमचेच आहेत, त्यांनी आमचं भलं केलं, पण त्यांना आम्ही स्वीकारू शकतो का. असंच राजर्षी शाहू महाराजांचं आहे. म्हणजे त्याने जे मागासवर्गीयांना 50% जागा त्या काळात दिल्या, ज्या काळात पूर्ण प्रशासनावर ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, किंबहुना मराठा समाजाला सुद्धा तिथे प्रतिनिधित्व नव्हतं, अशा काळामध्ये तो निर्णय घेतला आणि तो राबवला, राज्यकर्ता म्हणून राबवला. हे पाहिल्यानंतर खरोखर जो कोणी आज आमदार होईल किंवा मंत्री होईल किंवा मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री होईल महाराष्ट्रामध्ये, राजर्षी शाहू महाराजांना टाळून तो पुढे जाऊच शकत नाही. आणि ही आठवण करून देण्यासाठी आपण एकत्र आहोत. आणि मला वाटतं आपण सुद्धा यासाठी सहमत असाल की सगळ्या राज्यकर्त्यांना, जे कोणी हे पाहत असतील, त्यांना राजर्षी शाहू महाराज आपण सांगणं हे गरजेचं आहे. तसंच सामान्य माणसांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि आता जे सगळे आमचे राज्यकर्ते, म्हणजे ओबीसी काही आमदार आहेत, काही पोचले असतील मंत्री म्हणून, किंवा ब्राह्मण मराठा समाजातले लोक असतील, या सगळ्यांना प्रश्न पडेल की बाबा रे, इतिहासामध्ये एवढे रागे झाले, मग त्यांनी पण राज्य केलं, पण त्यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे. मागासवर्गीयांना एवढं उत्तेजन त्यांनी दिलेलं नाही. किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धरणं बांधणारा राजा, पिकाला पाणी देणारा राजा, रस्ते बांधणारा राजा, अशा प्रकारचा राजा इतिहासात सम्राट अशोक यांचं काम वगळतात असं काही कोणी काम केलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज, मग यांनी हे एवढ्या पद्धतीने काम म्हणजे कसं काय केलं, तर याची कारणं खरं म्हणजे आपण शोधली पाहिजे. आणि त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याची संकल्पना इथे मांडली, परंतु प्रशासनामध्ये असलेलं, अष्टप्रधानांमध्ये असलेलं ब्राह्मणांचं वर्चस्व, त्याला पर्याय देण्यामध्ये जी कमी होती ती राजर्षी शाहू महाराजांनी भरून काढलेली आहे. आणि त्यांनी खास प्रशिक्षण देऊन म्हणजे शूद्रातिशूद्रांना पुढे आणण्याचं जे ऐतिहासिक काम केलेलं आहे, त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी भारताच्या नव्या लोकशाहीचा पाया घातला असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरू नये. पण याच्या मुळाशी आपण गेलो तर शाहू महाराजांना हे कसं शक्य झालं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्या मुळाशी गेल्यानंतर असं लक्षात येतं की राजर्षी शाहू महाराजांचं जे शिक्षण झालेलं आहे त्यामध्ये इंग्रजी शिक्षक हे पुढे आहेत. फ्रेझर नावाचे त्यांचे शिक्षक आहेत. आणि त्यांनी शाहू महाराजांना जे शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणामध्ये पाश्चात्य जीवनमूल्य आहेत. आता पाश्चात्यांची जीवनमूल्य आली की आपण लगेच म्हणतो की नाही, मग ते वाढदिवस मेणबत्त्या पेटून आपण करत नाही, आपली भारतीय पद्धती आहे, पाश्चात्यांची वाईट आहे, अशी छोट्या छोट्या गोष्टी आपण लहान मुलांना सांगतो. आणि सांगतो की बाबा पाश्चात्य जीवनमूल्य किंवा पाश्चात्य विचार आहे हे आपल्या देशाचे नाही, ते अनुकूल नाही, ते चुकीचे आहेत. परंतु हे सुद्धा अर्धसत्य आहे. कारण
या देशामध्ये राजर्षी शाहू महाराजांमधले सगळ्यात मोठा जो राज्यकर्त्याचा संस्कार झालेला आहे तो इंग्रज शिक्षकांमुळे झालेला आहे. आणि म्हणून आत्ताचे काही जे राज्य आहेत किंवा राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्यांची विचारसरणी पाहिली तर ते सहज बोलून जातात की धरणात पाणी नाही तर मी काय करू, म्हणजे हे आपल्याला प्रसिद्ध वाक्य आहे महाराष्ट्रातलं. आणि दुसरीकडे धरणामध्ये पाणी आणून ते पाणी कालव्याने शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत आणि ती खास करून पुन्हा मागासवर्गीय शेतकऱ्यांच्याकडे पोचवणारा राजा राजर्षी शाहू महाराज, न थकता पोचवणारा राजा राजर्षी शाहू महाराज पाहिला. तर मग महाराष्ट्रातले जे राज्यकर्ते आहेत आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यामध्ये एवढा फरक का झाला बाबा, तर याचं कारण आहे की आपण आज जे शिक्षण महाराष्ट्रात घेतोय किंवा भारतात घेतोय त्या शिक्षणामध्ये शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे असा जो विचार आहे तो इंग्रजी शिक्षणातला, म्हणजे इंग्रजी माध्यमातला नाही. शाहू महाराजांचं शिक्षण आहे ते त्या इंग्रज शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यांनी जागतिक जीवनमूल्य आहेत लोकशाहीची ती राजर्षी शाहू महाराजांना शिकवलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांचं पूर्ण जीवन आहे किंवा राज्यकर्ता म्हणून जो कालखंड आहे हा देशातल्या राज्यकर्त्यांना सगळ्यांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये आपल्याला माहीत आहे की राजर्षी शाहू महाराजांना इथे आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा जो विरोध झाला आहे तो लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. हा विरोध होण्याचं कारण असं आहे की प्रचलित ज्या पद्धती होत्या, परंपरा होत्या, त्या विषमतेच्या समर्थक होत्या आणि विषमतेचं समर्थन करणारे लोकमान्य टिळक हे सुद्धा महाराष्ट्राला अजून समजलेलं नाही. म्हणजे आता आपण सगळेजण गणपती महोत्सव साजरा करतो आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा फोटो ठेवतो, पण शाहू महाराजांचे चरित्र आपण अभ्यासल्यावर असं लक्षात येतं की शाहू महाराजांनी ज्या सुधारणा केल्या, आरक्षणासारखी सुविधा असेल, शेतकऱ्यांचं कल्याण करण्याची सुविधा असेल, मागासवर्गीयांसाठी वसतिगृह काढणं असेल आणि धार्मिक सुधारणा, यामध्ये शाहू महाराजांना विरोध करणारा विरोध करणारा जो माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, हा व्यक्ती आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक आणि त्यांचे सहकारी आहे. आणि हा जो वाद आहे हा महाराष्ट्रात आजही चालू आहे. तो फार प्रकटपणे होत नसेल, थोडा सूक्ष्मपणे आहे, पण आहे. म्हणजे आत्ता 2-4 दिवसापूर्वी महाराष्ट्रात जो वाद पेटलेला आहे, शरद पवार साहेब आणि पडळकर आणि BJP हा जो वाद आहे, हा वाद त्याचं प्रतीक आहे. म्हणजे खरं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये हा विषय मुद्दाम बोलायचं कारण असं आहे की जनतेचे प्रश्न एवढे टोकाला गेलेले आहेत. लोकांच्या घरामध्ये अत्यंत गरिबी आहे, बेरोजगारी आहे. आमच्या कोकणामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, शेती उद्ध्वस्त झाली आहे, लाईट अजून सुरू झालेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या प्रश्नांवर न बोलता हा राजा चांगला की तो राजा वाईट, हा राज्यकर्ता चांगला की तो वाईट, या प्रकारचे वाद घालून लोकांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचं हा जो राज्यकर्त्यांचा होरा आहे, हे जे राजकारण आहे हे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे खरं म्हणजे वाद कुठे झाले पाहिजे, कोकणामध्ये एवढा मोठं वादळ आलं, त्यांचं पुनर्वसन झालं की नाही, चांगलं होतंय की नाही, तिकडे अजून मोबाईल नीट सुरू नाही आहेत, वीज नाही नीट, मग महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस घडत आहेत. याच राजर्षी शाहू म्हणजे कोरोनाच्या काळात राजर्षी शाहू महाराजांच्या ह्या विचारांवर आपण बोलत असताना दुसरीकडे सामाजिक विषमतेचा कळस गाठलेला आहे. आणि ह्याच राज्यामध्ये, ह्याच वर्तमानात आणि आम्ही काय करतोय, म्हणजे कुठल्या प्रकारचं राजकारण करतोय, म्हणजे कोणाला, म्हणजे शरद पवारवर आरोप करायचे, BJPनी आरोप करायचे, BJPनी शरद पवारवर करायचे. आणि मुख्य प्रश्न जो आहे, आता प्रचंड प्रमाणात कोरोनाच्या केसेस पण होत आहेत. साधारणपणे 3 महिने आपण सगळे घरात आहोत, असे अपेक्षा होती की बाबा जे कोणी आजारी पडले त्यांचे चांगले उपचार झाले पाहिजेत, पण तसं उपचार न करणारे राज्यकर्ते आपले लक्ष दुसरीकडे वळवताना दिसत आहेत. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांचं जे काम आहे ते काम आपण समजून घेणं गरजेचं आहे. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन शिकून आले, त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला माहीत आहे जगातल्या सगळ्या राज्यपद्धती आणि सामाजिक क्रांत्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, अशा प्रकारचं संविधान भारतातला कुठलाही विद्वान
लिहू शकत नव्हता. खरं म्हणजे भारतातल्या समस्यांचा अभ्यास करून त्यांनी ते केलेलं आहे. तसंच राजर्षी शाहू महाराजांनी जो राज्यकारभार केलेला आहे, हा राज्यकारभार महाराष्ट्राच्या राज्य करण्याची जी पद्धत आहे, सामाजिक परिस्थिती आहे आणि जुनी परंपरागत मनुस्मृती आहे, या सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. खरं म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे राजे आहेत, म्हणजे निर्णय घेणारे राज्यकर्ते आहेत. बऱ्याच लोकांना तुम्हाला माहीत आहे की राज्यकर्ता जो असतो तो राज्यकर्ता प्रत्यक्ष फील्डवर काम करत असतो, निर्णय घेत असतो. म्हणजे समाजाच्या हक्कांची लढाई प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढत असतो आणि त्याला बारकाईने टिपणं घेणं किंवा निर्णय घेणं किंवा आपल्या विषयावर आर्टिकल लिहिणं हे शक्य नसतं. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांचं हे जे निर्णय आहेत, त्या निर्णयांवर PhD व्हावी, प्रबंध लिहावेत, अशा प्रकारचे त्यांचे निर्णय आहेत. आणि ते निर्णय का घडले हे आताच्या राज्यकर्त्यांनी अभ्यासणं ही काळाची गरज आहे. आणि त्यांनी जे जलप्रवास त्यावेळी केलेला आहे, म्हणजे समुद्र प्रवास केलेला आहे. आता आम्ही समुद्रावरचे लोक आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भारतामध्ये परदेशात जायला त्यावेळी विमानं नव्हती, विमानतळ नव्हते किंवा विमानं नव्हती, फक्त बोटीने जायची सोय होती. आणि बोटीनं जाणं म्हणजेच समुद्रमार्गे प्रवास करणं, याला भारतातल्या लोकमान्य टिळकांसारख्या ब्राह्मणी लोकांचा, विद्वान लोकांचा विरोध होता. आणि तशा प्रकारे ते वृत्तपत्रात लिखाण करत त्यावेळेच्या पेपरमध्ये छापून यायचं. हे जर कोणाला सांगितलं तर पटणार नाही, परंतु त्यांनी त्याला विरोध केलेला आहे की जो कोणी परदेशात जाईल, समुद्र प्रवास करेल, त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. सयाजीराव गायकवाड नावाचे एक असेच राजर्षी शाहू महाराजांसारखेच सुधारक राजे, चांगले राजे, त्यांना सुद्धा हा विरोध झालेला आहे. शाहू महाराजांना सुद्धा विरोध झाला. तरीसुद्धा शाहू महाराजांनी हा सगळा विरोध पत्करून ते इंग्लंडमध्ये गेले आणि इंग्लंडमधले समाज जीवन, तिथली राज्य करण्याची पद्धत त्यांनी पाहिली. आणि त्याचासुद्धा प्रभाव, त्या इंग्लंडमधल्या राज्यपद्धतीचा, समाज जीवनाचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवर प्रचंड प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रामधलं कोल्हापूरचं त्यांचं जे राज्य आहे ते त्यांनी एक देशामधलं आदर्श राज्य छोटंसं आहे, परंतु इतकं चांगल्या पद्धतीने ते इथे त्यांनी चालवलेलं आहे की त्याच्यामुळेच आपण आज इथे ह्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहात. आपण त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात इथे साजरी करतोय. आणि या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की वर्तमान काळातले जे राज्यकर्ते आहेत, ते राज्यकर्ते आणि शाहू महाराज यांची तुलना आपण करावी या निमित्ताने. कारण ही काय फक्त आपण एखाद्या ग्रंथाचं पारायण करायला बसलेलो नाही की बाबा राजर्षी शाहू महाराज आहेत, त्यांचा आज आपण आठवण करूया, संध्याकाळी त्या रथाची समाप्ती होईल आणि मग प्रसाद घ्यायचा आणि घरी जायचं, अशा प्रकारचा विषय नाही. हा खास करून जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांच्या प्रत्यक्ष आचरणाचा भाग अशा प्रकारचा हा विषय असल्यामुळे मला ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपलं लक्ष वेधावंसं वाटतं. आणि यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सांगेन तो मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये जे कोणी राजे पूर्वी झाले, ते राजे जरी काही क्षत्रिय राजे असतील, काही ब्राह्मण राजे असतील किंवा कुठल्या जातीपातीचे असतील, परंतु प्रत्यक्ष राज्यकारभार करणारी जी राज्यपद्धती होती ती ब्राह्मणी होती. आणि ती ब्राह्मणी राज्यपद्धती कायम राहावी असं ब्राह्मण लोकांचं म्हणणं होतं. आणि म्हणून शाहू महाराजांच्या काळातसुद्धा राज्यकारभारामध्ये जे प्रशासक लोक होते त्यामध्ये मुख्यत्वे या ब्राह्मणी किंवा उच्च जातींच्या प्रशासकांचा भरणा जास्त असायचा आणि मागासवर्गीयांचा नसायचा. त्याच्यामुळे पिळवणूक व्हायची ती सामान्य माणसाची व्हायची. आणि हे पहिल्यांदा हुडकून काढून शोधण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ पुढल्या काळामध्ये केलेली दिसते, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या समाजामध्ये देशाचा नेता म्हणून पुढे आणणं आणि त्यांचं ते निरीक्षण आहे शाहू महाराजांचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के एका समाजाचे नेते नाहीत तर या राष्ट्राचे नेते आहेत. अशा प्रकारचं त्यांचं जे वक्तव्य आहे, ती जी दूरदृष्टी आहे आणि राजा म्हणून त्यांच्या नावाला असलेली प्रतिष्ठा आहे, त्याला एक
मूल्य आहे, त्याला एक वजन आहे. ते वजन त्यांनी यामध्ये वापरलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्या मागासवर्गीयांचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे आणण्यामध्ये शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते पुढे आलेले आहेत, त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. आणि आज ओबीसीमधले मागासवर्गीयांमधले अनेक नेते असे धडपड करत आहेत की त्यांनासुद्धा पुढे यायचं आहे, आपापल्या समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि न्याय देत असताना त्यांना समर्थन देणारा दुसरा राज्यकर्ता नाही आहे. म्हणजे जी स्पर्धा चालू आहे आज ही पूर्वीसारखीच ब्राह्मण आणि क्षत्रियांचीच चालू आहे. त्याच्यामध्ये एखादा शाहू महाराज, एखादा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाही. हे महाराष्ट्राची अत्यंत खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून जातीवर आधारित, जातीच्या श्रेष्ठत्वावर आधारित जी ब्राह्मणी राज्यपद्धती होती त्याला छेद देऊन गुणवत्ता आणि चारित्र्य यांच्या जोरावर शाहू महाराजांनी इथे जे राज्य उभं केलं ते आताच्या भारताचं एक छोटं रूप होतं. या अर्थाने संविधानिक पार्श्वभूमी असलेलं हे जे आंदोलन आहे, म्हणजे आरक्षणाला आज सगळेजण अजूनही काही लोक वाईट म्हणतात, परंतु आरक्षण हे जगामध्ये आहे की मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणणं म्हणजे संपूर्ण समाज बलवान करणं किंवा राष्ट्र मोठं करणं, अशा प्रकारचा हा सकारात्मक विषय आहे. परंतु आरक्षणामुळे आम्ही मागे पडलो, आरक्षणामुळे आमची वाट लागली, अशा प्रकारची वक्तव्य करणं, ॲट्रॉसिटी कायद्याला विरोध करणं, अशा प्रकारच्या मनुस्मृतीकडे वाटचाल करणारे समाज आज जे आपल्याला दिसत आहेत ते पाहिले की शाहू महाराजांची निश्चितपणे आठवण येते. आणि म्हणून शाहू महाराजांना आदर्श ठेवून जी जी आंदोलनं होतील त्या आंदोलनामध्ये नक्कीच सुधारणा होण्याचा विषय असेल, आशा असेल, परंतु तसं आज दिसत नाही. आणि म्हणून ओबीसींचा नेता म्हणून मी ओबीसी बांधवांना विनंती करेन की या देशातल्या राज्यकर्त्यांना काही शिकवायचं असेल, समजवायचं असेल तर आपण समजवण्यापेक्षा राजर्षी शाहू महाराजांच्या या वैचारिक कार्यक्रमातून आपण लोकांना चांगल्या पद्धतीने हे समजावू शकतो. आणि म्हणून आपणाला माझी विनंती आहे की आपण अजूनपर्यंत तरी अशा प्रकारचे कार्यक्रम, महापुरुषांच्या विचारांचे कार्यक्रम करण्यामध्ये जास्त पुढाकार घेत नाही, परंतु याच्यापुढे आम्ही हा पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि जर तो पुढाकार घेतला नाही तर आपल्या तरुणांना या गोष्टी कळणार नाहीत. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये मला जेव्हा दादाभाऊ अभंग म्हणाले की बाबा तुम्ही हे करा, तेव्हा त्यांना मी सांगितलं की बाबा रे, आम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे लोक आहोत. आजसुद्धा मी खालापूरला निघालो होतो. आपण जी ॲट्रॉसिटी केस नोंदवलेली आहे ती केस ॲक्टिव्ह अजूनही ह्याच्याकडून झालेली नाही, पोलिसांकडून. म्हणजे गुन्हेगारांना अजून त्यामध्ये शासन झालेलं नाही, केस तर नोंदवून घेतलेली आहे. आणि म्हणून ते करण्यासाठी मी खालापूरला निघालो होतो, पण मध्येच थांबून मग हा आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मी पुन्हा एकदा तेच सांगतो की शेवटी हे सगळे मोठं, हे शाहू महाराजांचं फार मोठं जे चरित्र आहे ते चरित्र हे आचरणात आणण्यासाठी आहे. आणि आचरणात आणण्यासाठी असल्यामुळे त्याच दृष्टिकोनातून मी हे इथे मांडत आहे. मी आपल्याला शाहू महाराजांच्या निमित्ताने हे सांगू इच्छिन की धार्मिक दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी जे केलेलं काम आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. जे कोकणातल्या सगळ्याच लोकांना एखादी चांगले बदल करायचे असतील तर सगळ्यात मोठी भीती असते ती धर्म या व्यवस्थेची असते किंवा रूढी परंपरांची असते. आणि शाहू महाराजांनासुद्धा अशा प्रकारचे ब्राह्मणी शाप देण्याचं काम लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने त्यावेळी केलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की धार्मिक श्रद्धा ज्या असतात त्यांच्यातून काहीतरी वाईट होईल, एखादा शाप भेटला तर वाईट होईल, अशा प्रकारची सूक्ष्म भीती ओबीसींच्या मनामध्ये आजही आहे. कारण आपण बरेच लोक देव आणि धर्म यांना मानणारे लोक आहोत. पण शाहू महाराजांनी ही भीती मनातून काढून जे बंड केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणामध्ये, ओबीसींच्या शिक्षणामध्ये जो बदल घडवून आणला, आणि त्याला ह्या ब्राह्मणांचा विरोध होता. म्हणजे आपल्याला माहीत आहे की सत्यशोधक समाजाची चळवळसुद्धा त्याचवेळी चालू होती, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची. आणि लग्न लावण्याचं काम ब्राह्मण पुरोहितांना न घेता सुरू होतं. यावेळी हे ब्राह्मण लोक म्हणायचे की बाबा अशा प्रकारची लग्न झाली तर त्यांना ब्राह्मणांचा शाप लागेल, त्यांचे लग्न मोडतील, ते सुखी होणार नाहीत. शाहू महाराज मग मागासवर्गीयांना प्रोत्साहन देत होते, त्यांच्यासाठी वसतिगृह काढत होते.
शाळा काढत होते, त्यांना मोठमोठ्या देणग्या देत होते, यालासुद्धा हे लोक अशाच धार्मिक अँगलने शाप देऊन धमकावत होते. आणि या धमक्यांच्या पलीकडे जाणं हातात तलवार धरलेल्या क्षत्रियांना सुद्धा जमत नाही. आणि आज आपण राज्यकर्ते जे पाहतोय ते अशा धमक्यांना घाबरतात. म्हणजे ते घाबरतात म्हणूनच ते त्यांचं जे पुरस्कार देणं असेल किंवा पुरस्कृत करणं असेल ते आजही ब्राह्मणी लोकांना पुरस्कृत करतात, जे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतात. आणि जे प्रबोधन करणारे आहेत त्यांच्याकडे ते बघतसुद्धा नाहीत. ही जी भीती आहे राज्यकर्त्यांच्या मनातली, अशा प्रकारची भीती शाहू महाराजांना कधी वाटली नाही. आणि म्हणून शाहू महाराजांचं जे धाडस आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण आदराने बघतो, कारण त्यांनी ह्या देशामध्ये ह्या अंधश्रद्धा भिरकावून देण्याचं काम केलं आणि धर्मांतर केलं, म्हणजे धर्मच सोडून दिला. आणि तशाच पद्धतीचं काम राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या इथे केलेलं दिसतंय, की त्यांनी जी काही धर्मव्यवस्था होती, जी मागासवर्गीयांच्या विरोधात होती, त्याच्या विरोधात जाऊन आपलं राज्य केलेलं आहे. अनेक कल्याणकारी गोष्टी आपल्याकडे केलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की मागासवर्गीय माणसाला हॉटेल काढून देणं, त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिणं, मागासवर्गीयांच्या सोबत पंक्तीला जेवायला बसणं, ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही जर क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नेहमी हातात हात घालून काम करत आलेले दिसतात. आणि हजारो वर्षांच्या ह्या महायुतीमुळे लोकांवर मात्र प्रचंड अन्याय झाले. अतिशूद्रांना अस्पृश्यता आल्याने आम्हाला आगरी कोळी ओबीसींना सुद्धा गुलामी स्वीकारावी लागली किंवा हाल सोसावे लागले. आणि हे त्या धार्मिक एकतेचं प्रतीक होतं, सत्ताधाऱ्यांचं प्रतीक होतं. आणि त्याच्यामध्ये छेद देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि हे काम मनुस्मृतीच्या विरोधातलं काम आहे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जो पायंडा आपल्या देशामध्ये घातला, आरक्षण पहिल्यांदा सुरू केलं, हे त्यावेळची प्रशासनातली जी ब्राह्मणांची जी मक्तेदारी आहे, ते मक्तेदारीचं निरीक्षण केलेलं आहे, त्यांची आकडेवारी काढलेली आहे आणि ते लागू केलेलं आहे. आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या ज्या चळवळी आहेत त्यामध्ये कोकणामधून खास करून आमचे कुणबी, आगरी, कोळी, माळी, भंडारी, कराडी आणि सगळे कुंभार, लोहार हे सगळे समाज आहेत, हे आरक्षणाच्या लढाईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले दिसत नाहीत. खरं म्हणजे त्यांच्या हक्कांचं ते आंदोलन आहे. त्यांचा प्रभाव मात्र आध्यात्मिक आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. याचं कारणच असतं की असे जे महापुरुष आहेत, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती, विज्ञान या सगळ्यामध्ये जे घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. आणि अशा कार्यक्रमांमधून ते निर्णय पोहोचवणं यासाठी हे कार्यक्रम असतात असं मला वाटतं. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या या वैचारिक कार्यक्रमातून मी आपणास हेच सांगू इच्छिन की चरित्र तर माझ्यासमोर आहे राजर्षी शाहू महाराजांचं. त्या धनंजय कीर यांनी सांगितल्याप्रमाणे आणि माझं जे निरीक्षण आहे, जो कोणी धर्मसुधारणा करायला जातो किंवा समाज सुधारणा करायला जातो त्यामध्ये त्यांना या देशामध्ये टीकेचं धनी व्हावं लागतं. राजर्षी शाहू महाराजांवर प्रचंड टीका झाली आहे, अनेक गैरसमज पसरवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलसुद्धा असे गैरसमज पसरवले गेले. आणि ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे माळी समाजातलं दाम्पत्य आहे, तरीसुद्धा आमच्या लोकांना ते माहीत नाही. आता धनंजय कीर या भंडारी समाजाच्या माणसांनी राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र लिहिलं आहे, पण आमचे आगरी, कोळी, माळी, भंडारी हे किती वाचतात हा मोठा प्रश्न आहे. तर चांगल्या लोकांना बदनाम करण्याचं या देशातले सगळे ब्राह्मणी साहित्यिक आहेत, हिंदुत्ववादी आहेत, वैदिक लोक आहेत, त्यांनी कायम काम केलेलं आहे. आणि या कामातून बाहेर येऊन आम्ही आज हे चरित्र वाचणं, समजून घेणं आणि त्यांच्या कामाप्रमाणे राज्यकारभार करणं. आपल्यातले बरेचसे लोक आज ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, नगरसेवक असतील आणि आमदारसुद्धा असतील, काही मंत्री होण्याच्या प्रवासात असतील. त्यांनी जर राज्यकारभार करायची आपल्यावर जर चांगली संधी आली तर राजर्षी शाहू महाराजांच्या पद्धतीने सुधारणा केल्या पाहिजेत. त्यांच्यामध्ये मी फार खोलात न जाता तुम्हाला एक गोष्ट सांगेन की नवी मुंबई महापालिकेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी होणार होती आणि त्यावेळी कोणते कार्यक्रम केलेत पालिकेने अशी मी चौकशी केली तर त्यांनी महिलांना रांगोळी काढण्याची स्पर्धा ठेवली होती. म्हणजे ज्या सावित्रीबाई फुल्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह धरून अंगावर शेणाचे गोळे घेतले, त्यामध्ये एखाद्या मुलींची शाळा किंवा मुलींचं कॉलेज काढण्याच्या ऐवजी रांगोळी काढण्याचा कार्यक्रम करणं हा कोणी निर्णय घेतला.
तर हा तिथल्या नगरसेवकांनी नाही घेतला, तिथे जे प्रशासक होते, ब्राह्मणी प्रशासक, त्यांनी घेतलेला निर्णय. आजसुद्धा आमच्याकडे सिडकोचं आंदोलन असेल, नवी मुंबई विमानतळाचं असेल, मुंबईचं गावठाणांचं आंदोलन असेल, यामध्ये जे प्रशासक बसलेले आहेत हे आमच्या ओबीसींच्या अधिकारांची राख रांगोळी करतात. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं होतं की त्यामध्ये ज्या जातींनी फायदा घेतलेला आहे मागासवर्गीय, त्यामध्ये कोळीसुद्धा शाहू महाराजांच्या राज्यामध्ये पुढे आहेत. म्हणजे कोळ्यांना अधिकार भेटण्यासाठी शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. तर हे जे प्रशासक म्हणून जे कोणी राज्यकर्ते असतात त्यामध्ये आपले लोक जाणं हा शाहू महाराजांचा आरक्षणामागचा आग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानाच्या कायद्यात बसवलेली गोष्ट, आमच्या लोकांचा मागासवर्गीयांचा संघर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा संघर्ष आहे असं समजून आम्ही या महान नेत्याचा, या देशातल्या महान राज्यकर्त्याचा गौरव केला पाहिजे, तो आपल्या घराघरामध्ये सांगितला पाहिजे. विषय असा आहे की शाहू महाराज आज मराठा समाजाचे नेते म्हणून किंवा मराठा समाजाचे महापुरुष अशा प्रकारची जी मांडणी होते, जसं आमचे दिबा पाटील आगरी समाजाचे असं आम्ही म्हणतो, पण त्यांनी जेव्हा त्यांचं जे काम आहे ते राष्ट्रीय काम आहे ह्या दोन्ही महापुरुषांचं, आणि त्यांचं व्यक्तिगत जीवन पाहिलं की त्यांना आपल्या समाजाचं म्हणणाऱ्या लोकांनासुद्धा भीती वाटावी इतकं मोठं आणि विशाल कार्य त्यांचं आहे. कारण त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, खास करून शूद्रातिशूद्रांना, स्त्रियांना अधिकार देण्याच्या गोष्टी आहेत, या आमच्या आचरणात आज आहेत का, असा जेव्हा विचार राज्यकर्ते करतील तेव्हा कळेल की जात म्हणून जरी स्वीकारायचं म्हटलं तरी शाहू महाराज खूप मोठे आहेत आणि त्यांनी त्यांचा जे स्वीकार करत असतील त्यांचं खरोखर स्वागत केलं पाहिजे. मी अभिमानाने सांगेन, आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांनी त्यांच्या जासईच्या गावामध्ये शाहू महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. म्हणजे आगरी समाजाच्या नेत्यांनी शाहू महाराजांना आदर्श मानलेला आहे. त्यामध्ये दत्ता पाटील असतील, नारायण नागू पाटील असतील, यांनीसुद्धा शाहू महाराजांना मानलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी संपूर्ण कोकणाला एकच संदेश देईन की दादाभाऊ अभंग यांनी हा कार्यक्रमाचे जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आज आपल्याला माहीत आहे की जाहीरपणे आपण कोरोनामध्ये असे कार्यक्रम करू शकत नाही, तरीसुद्धा त्यांनी ही जी संधी आपल्यासमोर ठेवलेली आहे त्यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये शाहू महाराजांचा विचार हा घरोघरी गेला पाहिजे. आणि हा विचार गेला तर राज्यकर्त्यांवर दबाव येईल आणि जे राज्यकर्ते आज मागासवर्गीयांवर खरोखर अन्याय करतात, म्हणजे कोकणावर प्रचंड अन्याय या सरकारकडून चालू आहे की कोकणाचं ह्या वादळामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. कोरोनामध्ये तर झालेलंच आहे, त्यामध्ये वादळामध्ये पण झालेलं आहे, पण त्यांना न्याय देणारा एकही राज्यकर्ता किंवा विरोधी पक्षसुद्धा उपलब्ध नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जे मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, व्हीजेंटी आहेत, या सर्वांनी समोर येऊन शाहू महाराजांचा आदर्श घेऊन नवीन प्रकारचे राजकारण करावं असं मला वाटतं. कारण शाहू महाराज जिथून आलेले आहेत ते सगळ्यांना माहीत असतानासुद्धा त्यांच्याकडे जर राज्यकर्ते पाहत नसतील, त्यांच्या विचाराने जर राज्यकारभार करत नसतील, तर अशा प्रकारचं राज्य बदलवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि अधिक न बोलता मी एवढंच सांगू इच्छितो, खास करून माझ्या कोकणातल्या आगरी, कोळी, कराडी, माळी, भंडारी या ओबीसी सगळ्या जात समूहांना की आपल्या राज्यामध्ये 50% आरक्षणाची प्रत्यक्ष सुरुवात ज्या राजर्षी शाहू महाराजांनी केली, त्यांनी जो क्रांतिकारी निर्णय घेतला तो आपल्या सगळ्या नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्यांसाठी तो आदर्श आहे. आणि तो आदर्श निर्णय आपण आपल्या जीवनामध्ये रुजवावा आणि महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श द्यावा. जी काही भांडणं आज राज्यकर्ते करतायत तर ते आपलं अपयश लपवत आहेत. मग केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, ते दुसरं काहीही करत नाहीत की आपल्याला काय हे बाबा हाताच्या बाहेर चाललेलं आहे कोरोना आणि लोकांच्या प्रश्नांना, उद्योगांना, धंद्यांना आम्ही उत्तेजन देऊ शकत नाही आणि जे कर्ज बुडवे आहेत त्यांचीच कर्जमाफी आम्ही माफ करतोय. आणि या धोरणाच्या विरुद्ध शाहू महाराजांचं जीवन होतं. म्हणून कदाचित शाहू महाराजांकडे सुद्धा ते त्यामुळे दुर्लक्ष करत असतील. कारण म्हणजे वाद आता याच्यावरून झाला पाहिजे. मग वेदोक्त प्रकरण असेल शाहू महाराजांच्या जीवनातलं, लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज यांचा जो विरोध पाहिला तर निश्चितपणे लोकमान्य टिळक हे आज त्यांचा विचार या नवीन संविधानानुसार पराभूत झालेला विचार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा सदैव विजयी होणारा विचार आहे, पुढे 1000 वर्ष चालणारा विचार आहे. आणि हा विचार मागासवर्गीय ओबीसी बांधवांना सांगणं हे माझं काम आहे. मी अधिक न बोलता माझं बोलणं इथे संपवतो आणि पुन्हा एकदा मी आयोजकांना धन्यवाद देतो. आणि आपण शाहू महाराजांचं चरित्र स्वतः वाचावं. मी स्वतः या विचारांनी प्रभावित आहे. खास करून त्यांचं जे आंतरराष्ट्रीय प्रवास आहे, समुद्रमार्ग प्रवास आहे शाहू महाराजांचा, तो प्रवास आमच्या आगरी कोळी बांधवांसाठी आदर्श आहे.
आणि त्या काळात ज्या बोटी होत्या त्या बोटीनी लोक परदेशात जायचे, अशा प्रकारचा हा जो समुद्रावर त्यांनी घेतलेला निर्णय आहे तो निश्चितच आजही आम्हाला, जी जमीन संपलेली आहे, जमिनीवर आम्हाला कुठल्याही संधी या सरकारने ठेवलेल्या नाहीत. आम्हाला समुद्रात उतरावं लागेल, कदाचित बोटीने परदेशात जाऊन उद्योगधंदे करावे लागतील, व्यापार करावा लागेल. अशा प्रकारचं प्रोत्साहन जर राज्यकर्ते देत नसतील तर शाहू महाराजांच्या नावाने आपण राज्यकर्ता म्हणून या जगात उतरलं पाहिजे, देशात उतरलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय भीम.